काही पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुखेड व अनेक भागामध्ये जे या पुरामुळे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, जी जनावरं दगावली आहेत, मुखेडमध्ये मुक्रामाबाद सारख्या ठिकाणी बालाजी खंकरे नावाच्या एका शेतकऱ्याच्या 50 म्हशी वाहून गेल्या, हसण्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले, या सर्वांना तात्काळ मदत देण्यात यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. निवेदन दिलेलं आहे. काय विषय? नांदेड जिल्ह्यावर संकट आलेलं आहे हे आपण सगळे जाणत आहोत. याला अतिवृष्टी, पूर सदृश्य किंवा आसमानी संकट म्हणावं की सुलतानी संकट म्हणावं इथपासून प्रश्न आहे. मी याला आसमानी संकट मानत नाही. स्वतंत्र होऊन 70, 75, 78 वर्ष आपल्याला लोटून गेले. 79वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. आपल्या भौगोलिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दर 3-4 वर्षामध्ये एकदा अतिवृष्टी होते, पूर सदृश परिस्थिती होते. हे माहीत असताना सुद्धा तुम्ही आसमानाने येणाऱ्या संकटांचा बंदोबस्त करू शकला नाही. तुम्ही आजपर्यंत याच्यावर सोल्युशन काढू शकला नाही. शंकरराव चव्हाणापासून आपण पाहतो की विष्णुपुरीचा प्रोजेक्ट पूर्णतः झालेला नाही. लेंडी प्रकल्प सुरू झालं पण संपलेलं नाही. चिखलीकरापासून तुषार राठोडापर्यंत लोक निवडून येतात. हनुमंतराव पाटील बेटमुगरापासून शंकरनाथ धोळगेपर्यंत सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये लेंडी प्रोजेक्ट राहतो. तरी त्या लेंडी प्रोजेक्टाचा एका कडेला निर्णय लावलेला नाहीये. मग अधिकाऱ्यांची चूक होती की प्रशासनाची होती की कोणाची चूक होती? पण लोकांनी शेकडो मुख्य जनावर दगावलेले आहेत आणि डझनहून जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये लोक हे मरण पावलेले आहेत. ज्या लोकांना जगण्याचा सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, आज तुम्ही त्या लोकांना त्यांचा अधिकार देऊ शकत नाही. निसर्गाच्या आळमध्ये हत्या सरकार आणि शासन प्रशासन या लोकांची करत आहे. म्हणून या विरोधामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला सूचित केलेलं आहे की याच्यावर ताबडतोब राज्य स्तरावरून आपण जे माहिती घ्यायची, आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही, पण तडमडीनं बोलावं तर लागल, कोणाला तरी उठावं लागल. हे सगळे नेते बँकेच्या निवडणुकीमध्ये सगळे सोयरे म्हणून एका हारमध्ये येतात, एकमेकाच्या विरोधात राजकारण करतात आणि सत्तेसाठी अजून एका काटामध्ये येतात. तेव्हा यांना लागा वाटत नाही आणि आता मग या मूर्तीची जबाबदारी घेताना का पुढे येत नाहीत? आतापर्यंत ज्यांनी लेंडी प्रकल्पावर आपल्या निवडणुका लढवलेल्या त्यांनी सामूहिक जबाबदारी घ्यायला का तयार नाही? आपल्या संपत्ती विकून ते त्यांना नुकसान भरपाई देणार आहेत का? त्या गोरगरीब लोकांचं जे नुकसान झालेलं आहे, जे जनावरं दगावले, माणसं दगावले, ते कसं परत मिळवून देणार आहात तुम्ही? म्हणजे तुमच्या राजकारणाला काही थर, काही माणुसकीची काहीतरी किनार राहिलेली आहे की नाही राहिलेली आहे, हा संताप नांदेडकरांमध्ये राहिलेला आहे. यापोटी आम्ही कोणतं निवेदन न देता कलेक्टर साहेबांना सांगितलं की एक माणूस म्हणून, एक अधिकारी म्हणून आपण सध्या असं संकट पुन्हा येऊ नये यासाठी काय करू शकता तुम्ही हे ओसरून जाऊ द्या. नंतर आम्हालाही सांगा, आम्ही आमच्या परीनं आमच्या पद्धतीनं काय सोल्युशन देता येऊ शकतं त्याच्यावर लोकांच्या सूचना मागवा. पण हे अर्धवट प्रोजेक्ट एकदाचे संपवा. नांदेड जिल्ह्यावर या पद्धतीचं संकट दुबार आलं नाही पाहिजे, या पद्धतीची मागणी तिथं आम्ही केलेली आहे. शहरामध्ये नदीच्या काठाला राजू श्रावस्ती नगर पासून खडकपुरा, दुलेशा, रहमान, गाडीपुरापासून सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी घुसतो. गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षीचे पैसे अजून लोकांना भेटलेले नाही आहेत. ते पैसे खात्यात येऊन सुद्धा ते वाटप होत नाहीत. का तर म्हणजे बोगस लाभार्थी यादीमध्ये आले. हे बोगस लाभार्थी आले कुठं? तुमच्या आजी माजी नगरसेवकांच्या बगल बच्चांच्या नाव त्या बोगस यादीमध्ये आहेत. तुम्ही त्यांना बोलवून त्यांना संधी द्या ना. पण त्यांच्या बगल बच्चांमुळे खऱ्या खुऱ्या पूरग्रस्तांचे पैसे अडवण्याचा काय अधिकार आहे? आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की जे पैसे, ज्या याद्या व्हायरल होत आहेत ते पैसे एका आठवड्याच्या आत त्या लोकांना द्या. आता नवीन पूर आलेला आहे, नवीन लोकांनी सामान जाळाजोळी करून पडून जाण्याची, शरण घेण्याची, नातेवाईकाकडे शरण घेण्यासाठी तयारी चालू केलेली आहे आणि गेल्या वर्षीचे पैसे अजून त्यांच्या खात्यात आलेले नाहीत. म्हणून या पद्धतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना एका आठवड्याचा वेळ दिलेला आहे. शहरातल्या पूरग्रस्तांचा आणि ग्रामीण भागातल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, मनुष्य वारलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण कोणते राजकीय नेते आहेत, अधिकारी आहेत, त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहात काय? बघा, सध्या मी तुम्हाला म्हणलं की मनुष्यवधाचा गुन्हा तर या सगळ्यांवरच केलं पाहिजे. मग ज्यांनी लेंडी प्रकल्पाचा मुद्दा करून राजकारण केलं, निवडणुका लढवल्यात, हे सगळे दोषी आहेत.
हे सगळे दोषी आहेत. जे आतापर्यंत गेले 40 वर्ष तिथे निवडून आलेले तेही याच्यासाठी दोषी आहेत. जे आपल्या जिल्ह्याची सातबारा स्वतःच्या नावानं मिळवतात ते सगळे दोषी आहेत. म्हणून आम्ही याच्यावर सध्या राजकारण करू पाहत नाही, पण मानव कारण आणि समाजकारण या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि या मुद्द्याचा तोडगा हा शासन स्तरावर, राज्य सरकारच्या स्तरावर निघाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. पालकमंत्री यांनी भेट दिलेली नाही, काय सांगत? अहो, नांदेडला कोणी पालक आहे का? कशाचा पालक आलाय? त्यांना टेंडरच्या पर्सेंटेजवर सह्या करायचं तर ते पालकमंत्री येतो इथं. नाही तर इतकं मोठं संकट आलेलं आहे, एवढं मोठं संकट असून पालकमंत्र्यांनी तर सगळे कामं सोडून नांदेडवर आलं पाहिजे होतं. आज महाराष्ट्रामध्ये जेवढी हानी नांदेड जिल्ह्याची झालेली आहे, आज महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं संकट या परिस्थितीमध्ये नांदेडवर आलेलं आहे, इतकं दुसऱ्या कोणत्याच जिल्ह्यावर नसताना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री कुठं आहे? तो कशाचा पालक आला? तो पालक नाही, त्याने सिद्ध केले की नांदेड लावारिस आहे. आणि हे सगळ्या चेहऱ्याच्या राजकारणामुळे मतदारांनी आतापर्यंत त्या चेहऱ्याने संधी देऊन स्वतःला लावारिस करून घेतलेला आहे. म्हणून मला जनतेला पण म्हणायचं आहे, काय कोणतं राजकारण तुम्ही करताय? धर्माच्या, जातीच्या, पोटजातीच्या राजकारणाला काय दिलं तुम्हाला? लाशी उचलण्याचं संकट तुमच्यावर आणलेलं आहे. हे संकट जर दूर करायचं असेल तर गुणवत्ता बघून, माणूस बघून कार्यकर्ता म्हणून निवडून द्यायची सवय लावा. नाही लावली तर ही लोकशाही एकदा तुमच्या घराला येणार आहे, तुमच्या छाताळावर येऊन नाचणार आहे आणि एकदा तुमच्या मरणावर नाच करण्याचं काम या लोकशाहीच्या आडमध्ये हे पूर्ण गिरडे करणार आहेत. म्हणून ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सामान्य लोकांना पेटून उठावं लागणार आहे. कोणी रडणार नाही तुमच्यासाठी. मेलेले लोक 8 दिवस घरचे लोक रडतात आणि विसरून जातात. कोणाला जगायचं मरायचं नाही तुमच्यासाठी. जर आपल्या या देशाला उभं करायचं तर संविधानाच्या आधारावर, समतेच्या आधारावर, धर्म जातीचं राजकारण न करता एकजूट होऊन करा. आपला जिल्हा अख्ख्या मराठवाड्याला पोचणारा जिल्हा होता. हे औद्योगिक राजधानी होती निजामाच्या काळामध्ये. का आपल्या जिल्ह्यावर हे संकट आलेला? का आपल्या जिल्ह्याकडे कोणी बघायला नाही? का आपला जिल्हा लावारिस झालेला? हा लावारिस नाही, आपल्यामधला जिवंतपणा मिळाला म्हणून आपण लावारिस झालेला. प्रत्येकामधला जर जाणीव जिवंत झाल्या तर आपला जिल्हा लावारिस नाही. अख्ख्या मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला पोहोचण्याचं काम आणि नेतृत्व देण्याचं काम नांदेड जिल्हा करू शकतो. यासाठी सामान्य लोकांनी या परिस्थितीला, या संकटाला समजून आता आमच्यावर संकट येणार नाही याच्यासाठी सज्ज झालं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी त्याचा काही मदतीचा हात करणार का? लोकांसाठी लढणे यापेक्षा मोठी मदत नसते. कोणाच्या खिशात 4 आणे टाकले तर ते टिकत नसतात, पण त्याला व्यवस्था बदलून देणे, त्याला व्यवस्था उभी करून देणे यापेक्षा मोठं काम काही नाही. नांदेडचे लोक घेण्यासाठी नाही, देणारे लोक आहेत. म्हणून इथे व्यवस्था सुधारली पाहिजे आणि ही व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला हाताला धरून आम्ही लढणार आहोत. पूरग्रस्ताचा दौरा आपला झालेला आहे का? आमच्या त्या तालुक्याच्या लोकांना त्याच दिवशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पूर्ण ग्रुपमध्ये आम्ही टाकलं की एकही कार्यकर्ता घरात बसला नाही पाहिजे. ज्या लोकांची जी मदत करू शकता तात्काळ ती मदत आम्ही करा. आणि ती मदत करून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की कुठं गरज असेल, तुम्हाला सैनिक आणि होमगार्ड भेटत नसतील तर वंचितचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आम्ही देतो. कुठेही संकट